Morning student, today we learn about the right to against exploitation and right to freedom of religion. These two parts we learn in this lecture. So we start with first right against exploitation. Have you ever thought how many way exploitation may take place in our society? You might have seen a small child working in a tea shop or poor and illiterate person being forced to work in a household of rich person. Traditionally, Indian society has been hierarchical that was encourage exploitation in many forms, which is why the constitution make provision against exploitation. This the citizen has been guaranteed the rights against exploitation through आर्टिकल 22 and 24 ऑफ कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट राईट दिला आहे तो राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशनच्या अगेन्स्ट म्हणजेच आपलं जे काही शोषण होतं त्याच्या विरोधात देखील आपल्याला त्या ठिकाणी राईट दिलेले आहेत. मग आपल्याला माहितीच आहे की वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला सोसायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला शोषण होताना दिसून म्हणजेच एक्सप्लॉयटेशन होताना दिसून येतं. मग त्यामध्ये आपण पहिला जर पार्ट पाहिला तर त्यामध्ये लक्षात येईल की आपल्या म्हणजे काही जवळचे टी स्टॉल असतात त्या ठिकाणी आपल्याला छोटी छोटी मुलं ही त्या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसून येतात. म्हणजेच त्यांना त्या ठिकाणी काम करण्यासाठी फोर्स केला जातो, म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी एक प्रकारे शोषण हे त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहिलं तर त्या ठिकाणी रिच पर्सन असतील ते त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये काम करण्यासाठी जे काही पुअर पीपल असतील किंवा इलिटरेट पीपल असतील त्यांच्यावरती त्यांच्या रिच पीपलच्या घरात काम करण्यासाठी त्यांना फोर्स केला जातो. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण हे लोकांचं होताना दिसून येतं. कारण इंडियन सोसायटी ही आपल्याला हायरार्चिकल सोसायटी दिसून येते, म्हणजेच अप्पर क्लास लोअर कास्ट त्याच्यानंतर रिच पीपल पुअर पीपल अशा प्रकारची हायरार्ची आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लॉयटेशन हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी शोषण हे झालेलं दिसून येतं. त्यामुळे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लॉयटेशनच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी प्रोव्हिजन आपल्याला केलेले दिसून येते. म्हणजेच ज्या एखाद्या व्यक्तीवर जर त्या ठिकाणी एक्सप्लॉयटेशन झालं असेल म्हणजेच कोणत्याही प्रकारचं शोषण होत असेल तर त्या राईटच्या माध्यमातून तो व्यक्ती इंडियन कोर्टकडे किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशनकडे त्या ठिकाणी दाद मागू शकतो. मग इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या त्या ठिकाणी आर्टिकलमध्ये 23 and 24 आर्टिकलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारे प्रोव्हिजन केलेली दिसून येते. प्रोव्हिजन्स आर फर्स्ट इज प्रोहिबिटेड ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बीइंग अँड फोर्स लेबर. ट्रॅफिक इन ह्युमन बीइंग अँड बेगर्स अँड अदर सिमिलर फॉर्म ऑफ फोर्स लेबर आर prohibited and any breach of provisions shall be an offense punishable in accordance with law. या ठिकाणी आपल्याला फर्स्ट प्रोव्हिजन दिली होती म्हणजे प्रोहिबिटेशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बीइंग अँड फोर्स लेबर. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला ह्युमन बीइंगवरती फोर्स करणे एखाद्या गोष्टीसाठी किंवा बेगरला त्या ठिकाणी फोर्स करणे किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीसाठी कामासाठी फोर्स करणे म्हणजेच एखाद्या लेबरला त्या ठिकाणी कामासाठी फोर्स करणे अशा प्रकारच्या सर्व गोष्टी या ठिकाणी प्रोहिबिटेड केल्या जातात. तर अशा प्रकारची गोष्टी कोण करत असताना दिसेल म्हणजेच एखाद्या बेगरला त्या ठिकाणी म्हणजेच भिकाऱ्याला त्या ठिकाणी काही काम करण्यासाठी सक्ती करत असेल किंवा कोणत्याही गोष्टीसाठी सक्ती करण्यात येत असेल किंवा एखाद्या व्यक्तीवरती काम करण्यासाठी सक्ती करण्यात येत असेल त्याच्यावरती दबाव टाकला जात असेल तर अशा प्रकारची जी काही गोष्टी केल्या जातात त्या आपल्याला पूर्णपणे कायद्यानुसार त्या पनिशेबल आहेत, म्हणजेच तो गुन्हा मानला जातो व त्याला कायद्यानुसार त्या ठिकाणी शिक्षा केली जाते. अशा प्रकारची प्रोव्हिजन ही आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेली दिसून येते. नेक्स्ट इज प्रोहिबिशन्स ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन इन फॅक्टरीज एक्सेट्रा. ॲज अ कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड नो चाइल्ड बिलो द एज ऑफ 14 years shall be employed to work in any factory or mine or engage in other hazardous employment. This rights aims of eliminating one of the most serious problems, child labor, that India has facing since age. Children are the assets of society. It is their basic rights to enjoy happy childhood and get education. But in spite of this constitutional provision, the problem of child labor is still continuous in many places. म्हणजे त्या ठिकाणी राईट्स अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशनमध्ये आपल्याला नेक्स्ट प्रोव्हिजन दिली आहे ती म्हणजे प्रोहिबिशन्स ऑफ द एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन इन फॅक्टरीज. म्हणजेच त्या ठिकाणी फॅक्टरीमध्ये आपण लहान मुलांना कामाला ठेवू शकत नाही. त्याचबरोबर जी एखादं मूल जर 14 वर्षापेक्षा लहान असेल तर त्याला आपण फॅक्टरीमध्ये कामाला ठेवू शकत नाही. त्याचबरोबर मायनिंग असेल किंवा इतर कोणतेही एम्प्लॉयमेंट असेल ती आपण त्या ठिकाणी 14 वर्षाच्या खालील मुलाला देऊ शकत नाही. अशा प्रकारची प्रोव्हिजन आपल्याला त्या ठिकाणी आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेली आपल्याला दिसून येते. यामागचा मेन एम काय होतं तर इंडियामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम होता म्हणजेच चाइल्ड लेबर, म्हणजेच मुलांकडून मोठ्या प्रमाणात कामं करून घेतली जायची. हा सिरियस प्रॉब्लेम होता. तो कशा पद्धतीने कमी करता येईल याच्यासाठी ही प्रोव्हिजन आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेली दिसून येते. कारण लहान मुलं ही सोसायटीची असेट मानली जाते, म्हणजेच सगळ्यात महत्त्वाची असेट आपल्या सोसायटीची ती म्हणजेच मुलं असतात, लहान मुलं. तर त्यांचं राईट्स असतात की त्या ठिकाणी हॅपी चाइल्डहूड त्या ठिकाणी एन्जॉय करणं, म्हणजेच
त्यांनी बालपण त्या ठिकाणी एन्जॉय केलं पाहिजे, त्याचबरोबर त्यांनी एज्युकेशन घेतलं पाहिजे, हे त्यांची राईट्स असतात. काम करणं हे त्यांचे राईट्स नसतात. म्हणजेच काम करणं हे त्यांचं त्या वयात काम करणं हे योग्य नसतं, तर त्या वयात त्यांनी एन्जॉय करायचं असतं, त्याचबरोबर त्या ठिकाणी एज्युकेशन घ्यायचं असतं. अशा प्रकारचे राईट्स त्यांना दिलेले असतात. परंतु आपल्याला इंडियामध्ये काही भागात त्या ठिकाणी अशा प्रकारे लहान मुलांना कामाला झुंपलं जातं, म्हणजेच फॅक्टरीमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी कामाला पाठवलं जातं. त्यांना एज्युकेशन असेल किंवा चाइल्डहूडपासून त्यांना वंचित केलं जातं. त्यासाठी ही प्रोव्हिजन आपल्याला केलेली दिसून येते इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये. तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन करूनही सध्याही काही भागातमध्ये आपल्याला त्या ठिकाणी चाइल्ड लेबर हे असलेला हा प्रॉब्लेम असलेला दिसून येतो. म्हणजेच काही भागात आपल्याला लहान मुलं ही कामं करताना दिसून येतात. अशा प्रकारचे राईट्स आपल्याला राईट्स अगेन एक्सप्लॉयटेशनमध्ये आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेले दिसून येतात. नेक्स्ट इज राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन. ॲज यू नो, वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह डिक्लेअर इन द प्रिएम्बल इज to secure to all its citizens liberty of beliefs, faiths and worship. Since India is a multi-religion country where the Hindu, Muslim, Sikh, Christians and many other communities live together, the constitution declare India as a secular state. It means that India state has no religion of its own, but it allows to full freedom to all the citizens to have faith in any religion and to worship the way they like, but it should not interface with religion, beliefs and ways of worship of other followings. This freedom is available to foreigners as well. It represents the right to freedom to constitution makes the following 4 प्रोव्हिजन्स अंडर द आर्टिकल 25 to 28. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट राईट दिला आहे तो म्हणजेच राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. म्हणजेच आपल्याला रिलिजनचा फ्रीडम त्या ठिकाणी दिलेला आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये. म्हणजेच आपल्याला आपण पाहिलं की आपल्या प्रिएम्बलमध्ये त्या ठिकाणी क्लिअर ऑब्जेक्टिव्ह दिले आहे की प्रत्येक सिटीजनला त्या ठिकाणी लिबर्टी दिली आहे. त्याचे बिलीफ, फेथ आणि वॉरशिपसाठी प्रत्येक सिटीजनला त्या ठिकाणी लिबर्टी दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये इंडियन कंट्री ही त्या ठिकाणी मल्टी रिलिजन दिसून येते. म्हणजे त्यामध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, ख्रिश्चन असतील आणि इतर देखील काही कम्युनिटीचे लोक आपल्याला एकत्र राहिलेले दिसून येतात. त्यामुळे इंडियन कंट्री ही त्या ठिकाणी सेक्युलर स्टेट म्हणून डिक्लेअर केली गेली आहे. म्हणजेच त्या ठिकाणी इंडियाचं स्वतःचं असं कोणत्याही प्रकारचं रिलिजन त्या ठिकाणी डिक्लेअर केलं नाही, सेक्युलर सिटी म्हणून त्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आली आहे. परंतु त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक सिटीजनला त्या ठिकाणी फ्रीडम दिली आहे की त्याला कोणत्या रिलिजनमध्ये जायचं आहे किंवा कोणत्या रिलिजनबरोबर राहायचं आहे तो ते ठरवू शकतो. त्याचबरोबर त्याला वॉरशिप आणि रिलिजनच्या त्या ठिकाणी फ्रीडम दिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच त्याला कोणत्या रिलिजनमध्ये राहायचं आहे त्याच्यात तो कोणत्या रिलिजनचं वॉरशिप त्याला घ्यायचं आहे ते त्या ठिकाणी ठरवू शकतो. त्याचबरोबर अशा प्रकारचं फ्रीडम हे त्या ठिकाणी फॉरेनरला देखील आपल्याला दिलेलं दिसून येतं. म्हणजेच आपल्या कंट्रीमध्ये जे कोणी फॉरेनर येतील त्याला देखील त्या प्रकारचं फ्रीडम आपल्याला दिलेलं दिसून येतं. अशा प्रकारच्या फ्रीडमवरती आपल्याला काही फ्रीडमचे आपल्याला त्या ठिकाणी इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 25 to 28मध्ये काही प्रोव्हिजन केलेले दिसून येतात. ते आपण आता पुढे पाहणार आहोत. फ्रीडम ऑफ कॉन्शियसनेस अँड फ्री प्रोफेशन्स, प्रॅक्टिसेस अँड प्रोपगेशन ऑफ रिलिजन. ऑल पर्सन आर इक्वल इनिटियल टू फ्रीडम ऑफ कॉन्शियसनेस and the right of profess, practices and propagate religion freely. However, it does not mean that one can force another person covered his or her religion by force or allurement. So certain inhuman, illegal and superstitious practices have been banned. Religious practices like sacrificing animal or human being for offering to God or to some supramental force are not परमिसेबल. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट प्रोव्हिजन दिली आहे ती म्हणजेच फ्रीडम ऑफ कॉन्शियसनेस, फ्री प्रोफेशन्स अँड प्रॅक्टिसेस अँड प्रोपगेशन ऑफ रिलिजन. अशा प्रकारचे आपल्याला प्रोव्हिजन त्या ठिकाणी केलेलं दिसून येते. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी आपलं रिलिजन चॉईस करण्याचा किंवा रिलिजन कोणत्या प्रकारचं पाहिजे त्याचा डिसाईड करण्याचा किंवा धर्माचा मुक्तपणे प्रचार करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आपल्याला दिलेला दिसून येतो. त्याचबरोबर त्याला वेगळ्या प्रकारचे प्रॅक्टिसेस करणे, त्याचबरोबर प्रोफेस करणे, म्हणजेच विश्वास करणे याच्यासारख्या गोष्टींवर त्या ठिकाणी आपल्याला फ्रीडम दिलेलं दिसून येतं. परंतु याचा अर्थ असा नाही की कोणत्याही एखाद्या व्यक्तीने की दुसऱ्या व्यक्तीवर त्याच्या फोर्स करून त्याचं रिलिजन घ्यायला लावणे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर फोर्स करून त्याला त्याच्या रिलिजनमध्ये यायला लावणे अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रोव्हिजन नाही आहे. तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती त्याचं रिलिजन त्या ठिकाणी प्रमोट करू शकतो, परंतु स्वतःचं कोणत्याही व्यक्तीवर त्या ठिकाणी फोर्स करण्याची परमिशन आपल्याला दिलेली नाही. त्याचबरोबर ज्या काही इनह्युमन ॲक्टिव्हिटीज असतील किंवा इलिगल ॲक्टिव्हिटीज असतील किंवा अतिरेकी गोष्टी असतील त्या ठिकाणी बॅन केलेल्या आहेत. म्हणजे समजा त्या ठिकाणी एका रिलिजनच्या नावाखाली त्या ठिकाणी ॲनिमलचं
सॅक्रिफायझेशन केलं जातं, म्हणजेच प्राण्यांचा त्या ठिकाणी बळी दिला जातो देवाच्यासाठी. त्याचबरोबर काही वेळेला त्या ठिकाणी माणसांचा देखील रिलिजनच्या प्रॅक्टिसेससाठी त्या ठिकाणी आपल्याला देवासमोर त्या ठिकाणी माणसांचा देखील बळी दिलेला दिसून येतो. अशा प्रकारचे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावरती आपल्याला पूर्णपणे बॅन केलेलं, म्हणजेच अशा गोष्टींना आपल्याला इंडियामध्ये परमिशन दिलेली नाही. अशा प्रकारच्या गोष्टींबद्दल आपल्याला बॅन केलेलं आपल्याला दिसून येतो. परंतु आपण स्वतःच्या विचार मांडण्याचा, त्याचबरोबर स्वतः प्रॅक्टिस करण्याचा, त्याचबरोबर त्या ठिकाणी स्वतःच्या रिलिजनचा फ्रीली त्या ठिकाणी प्रमोट करण्याचा, त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रचार करण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु अशा प्रकारचे जे काही अमानवी गोष्टी आहेत किंवा इलिगल गोष्टी आहेत त्या करण्याचा अधिकार कोणत्याही व्यक्तीला दिलेला नाही आहे. नेक्स्ट इज फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर, morality and health. Every religious groups or any section thereof shall have rights. First is establish and maintain the institutions of religions and charitable purpose. ज्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट फ्रीडम दिले आहे ते म्हणजेच आपल्या रिलिजनची जी काही अफेअर्स असतील ती मॅनेज करण्याचा देखील त्या ठिकाणी प्रत्येक रिलिजनला किंवा प्रत्येक त्या ह्युमन बिंगला त्या ठिकाणी अधिकार दिलेला दिसून येतो, फ्रीडम दिलेलं दिसून येतं. म्हणजेच पब्लिक ऑर्डरनुसार किंवा मॉरॅलिटी असेल किंवा हेल्थनुसार आपल्या ठिकाणी प्रत्येक रिलिजनला त्या ठिकाणी, त्याचबरोबर प्रत्येक सेक्शनला त्या ठिकाणी वेगवेगळे राईट्स दिलेले दिसून येतात. त्यामध्ये पहिला दिले आहे तो म्हणजे एखाद्या रिलिजनची इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी मेन्शन करण्याचा किंवा इस्टॅब्लिश करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आपल्याला दिलेला दिसून येतो, फ्रीडम दिलेलं दिसून येतं. म्हणजेच एखाद्या रिलिजनच्या ठिकाणी आपल्याला इन्स्टिट्यूट तयार करायची असेल, मेंटेन करायची असेल, त्याचबरोबर इस्टॅब्लिश करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला परमिशन ही दिलेली दिसून येते. टू मॅनेज इट्स ओन अफेअर्स इन मॅटर ऑफ रिलिजन. म्हणजे नेक्स्ट दिलं आहे तो म्हणजेच आपले जे काही रिलिजनची जी काही अफेअर्स असतील ती त्या ठिकाणी स्वतः मॅनेज करण्याचा अधिकार देखील दिला आहे. म्हणजे रिलिजनच्या माध्यमातून जे काही त्या ठिकाणी अफेअर्स तयार होतील ती त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला मॅनेज करण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी फ्रीडम हे त्या ठिकाणी दिलेला आहे. नेक्स्ट इज टू ओन अँड ॲक्वायर मुव्हेबल अँड इमूव्हेबल प्रॉपर्टी. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारची मुव्हेबल किंवा इमूव्हेबल प्रॉपर्टी त्या ठिकाणी ओन करण्याचा किंवा ॲक्वायर करण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्यक्तीला दिलेला दिसून येतो. नेक्स्ट इज टू ॲडमिनिस्टर सच प्रॉपर्टी इन अकॉर्डन्स विथ लॉ. म्हणजेच नेक्स्ट दिलं आहे तो म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी कायद्यानुसार त्या ठिकाणी त्या प्रॉपर्टीचा ॲडमिनिस्टर करण्याचा देखील आपल्याला अधिकार दिलेला आहे. म्हणजेच अशा प्रकारचे वेगवेगळे अधिकार हे आपल्याला त्या ठिकाणी फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्सच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी दिलेले दिसून येतात. नेक्स्ट इज फ्रीडम ॲज टू बी पेमेंट ऑफ टॅक्सेस फॉर प्रमोशन्स ऑफ एनी पर्टिक्युलर रिलिजन. नो पर्सन शॅल बी कंपेल्ड टू पे एनी टॅक्स द प्रोसीड ऑफ which are specifically used in payment of expenses the incurred on the promotion or the मेंटेनन्स ऑफ एनी पर्टिक्युलर रिलिजन. म्हणजे या ठिकाणी नेक्स्ट फ्रीडम दिलं आहे म्हणजे एखाद्या रिलिजनवरती आपण पर्टिक्युलर रिलिजनच्या प्रमोशनसाठी आपण जर पेमेंट केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला टॅक्स बेनिफिट देखील दिला जातो. म्हणजे अशा प्रकारचं फ्रीडम देखील आपल्याला दिलेलं दिसून येतं. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने त्या ठिकाणी एखाद्या रिलिजनच्या प्रमोशनसाठी किंवा मेंटेनन्ससाठी त्या ठिकाणी खर्च केला, एक्सपेन्स केला तर त्याच्यावरती टॅक्स बेनिफिट हा त्या ठिकाणी दिला जातो. म्हणजेच कोणत्याही प्रकारचा टॅक्स त्यावरती पे करावा लागत नाही. नेक्स्ट इज फ्रीडम ॲज टू अटेंडन्स ॲज रिलिजियस इन्स्ट्रक्शन्स ऑर religious worship in certain educational institutions. No religious instructions shall be provided in any educational institutions whole maintained out of the state funds. However, it will be not play to the educational institutions which is administered by the state but has been established under any trust which required that religious instruction shall be impaired in such an institution. No person attending such institution shall be compelled to take part in any religious institution that may be impaired there or attend any religious worships that may conducted there in case of minor and constant of his or her guidance of essential for the attending such activities. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट प्रोव्हिजन दिसते ती म्हणजे फ्रीडम ॲज अ अटेंडन अ रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स ऑर रिलिजियस वॉरशिप ऑफ सर्टन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. म्हणजेच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रिलिजियस इन्स्ट्रक्शन्स देण्यासाठी कोणत्याही एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा यूज केला जात नाही. म्हणजेच एखाद्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रिलिजियस इन्स्ट्रक्शन हे दिले जात नाहीत. त्याच्यावरती पूर्णपणे बंदी घातलेली आहे. म्हणजेच स्टेट फंडच्या माध्यमातून मेंटेन केल्या जाणारे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असतील त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं रिलिजियस इन्स्ट्रक्शन हे त्या ठिकाणी दिले जात नाही. त्याच्यावरती आपल्याला निर्बंध घातलेले दिसून येतात. म्हणजेच कोणत्याही प्रकारचे रिलिजियस इन्स्ट्रक्शन देणं हे त्या ठिकाणी
परमिशन नाही. त्या जर कोणाला रिलिजियस इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील तर त्याच्यासाठी रिलिजियस इन्स्ट्रक्शनसाठी सेपरेट इन्स्टिट्यूशन तयार करून त्यामध्ये ते त्याच्या संदर्भात एज्युकेशन हे देऊ शकतात. परंतु अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी रिलिजियस इन्स्ट्रक्शनसाठी जी इन्स्टिट्यूशन तयार केली जाणार आहे त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला येणं बंधनकारक नाही आहे. तर ज्या व्यक्तीला यायचं तो येऊ शकतो, परंतु कोणावरती त्या ठिकाणी जबरदस्ती ही केली जाऊ शकत नाही. त्याचबरोबर त्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून होणारे पूजा असतील किंवा इतर जे काही धार्मिक विधी असतील त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीला त्या ठिकाणी बंधन घातलं जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी फोर्स केला जाऊ शकत नाही त्या पूजेमध्ये सामील होण्यासाठी किंवा त्याचे जे काही इन्स्ट्रक्शन असेल त्याच्यामध्ये बंधन हे घातलं जाऊ शकत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी जबरदस्तीही करू शकत नाहीत. त्याचबरोबर त्या ठिकाणी अल्पवयीन मुलांसाठी जर त्या ठिकाणी रिलिजियस इन्स्टिट्यूशन असेल म्हणजेच अल्पवयीन मुलांना त्या ठिकाणी सामील करून घ्यायचं असेल तर त्यांच्या पालकांची त्या ठिकाणी त्यासाठी परमिशन असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या मुलांना पाठवायचं की नाही, म्हणजे त्या इन्स्टिट्यूशनमध्ये मुलांनी जायचं की नाही याच्यासाठी पालकांची परमिशन असणं हे खूप गरजेचं आहे. तरच त्या ठिकाणी मुलांना आपण परमिशनही देऊ शकतो. अशा प्रकारचे फ्रीडम देखील आपल्याला त्या ठिकाणी इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन केले दिसून येतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन त्या ठिकाणी आपल्याला दिलेले दिसून येतात. अशा प्रकारे वेगवेगळे राईट्स आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेले. इतरही काही राईट्स दिलेले आहेत ते आपण आता पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत.